बाळासाठी प्रयत्न करत आहात का? स्वयंपाकघरातील या पदार्थाने होईल 3 दिवसात गर्भधारणा. स्वयंपाकघरात सहज आढळतो हा औषधी पदार्थ, ज्यामुळे तुम्हाला 3 दिवसात गर्भधारणा सहज होऊ शकेल. तेव्हा हा प्रयोग नक्की करून बघा. काही स्त्रिया सहज गर्भधारणा करू शकत नाहीत. अशा महिलांनी काळजी करत बसण्याऐवजी गर्भधारणा होण्याची शक्यता वाढवण्याच्या किंवा सहजपणे कन्सीव्ह करण्याच्या मार्गाचा विचार केला पाहिजे. जाणून घेऊया असाच एक सहज उपाय जो तुमची चिंता मिटवू शकतो. गर्भधारणा करणे ही अत्यंत जटिल प्रक्रिया आहे. काही स्त्रिया सहज गरोदर राहतात तर काही स्त्रियांना गरोदर राहण्यास समस्या निर्माण होतात. हार्मोनल असंतुलनासह फर्टिलिटी पॉवर कमजोर असल्या कारणाने स्त्रिया आई बनू शकत नाही. अशा स्थितीमध्ये स्त्रीने निराश न होता गरोदर राहण्याचे चान्सेस वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. यासाठी तुम्ही डॉक्टरांची मदत घेऊ शकता किंवा काही घरगुती उपाय वापरून सुद्धा गरोदर राहू शकता. या घरगुती उपायांमध्ये आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचा वापर अतिशय परिणामकारक ठरू शकतो. आज आम्ही या व्हिडिओमधून तुम्हाला अशाच एका घरगुती ड्रिंक्सबद्दल सांगणार आहोत जे रोज प्यायल्याने स्त्रिया गरोदर राहण्यास मदत होऊ शकते. आयुर्वेदात अशा अनेक औषधी वनस्पतींचे उपाय सांगितले आहे ज्यांचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. त्यामुळे तुम्ही विना चिंता हे वापरून पाहू शकता. चला तर जाणून घेऊया हा रामबाण उपाय. ओव्हुलेशनशी निगडीत विकारांमुळे ओव्हरीमधून एग रिलीज होत नाही. त्यात PCOD जसे की हार्मोनल विकार यांचा सुद्धा समावेश होतो. गर्भाशयामध्ये पोलिप्स होणे यामुळे फॅलोपियन ट्यूब बंद होते किंवा गर्भाशयापर्यंत एग इम्प्लांट होऊ शकत नाही. अशा स्थितीत स्त्रियांमध्ये इनफर्टिलिटी निर्माण होते. फॅलोपियन ट्यूब ब्लॉक झाल्यामुळे गर्भधारणेमध्ये समस्या निर्माण होते. एन्डोमेट्रियोसिस मध्ये एन्डोमेट्रियल ट्यूब गर्भाशयाच्या बाहेर विकसित होऊ लागतात. त्यामुळे ओव्हरीज, गर्भाशय आणि फॅलोपियन ट्यूबची कार्यक्षमता प्रभावित होऊ शकते. आता बघूया की ड्रिंक तयार कसे करावे. हे ड्रिंक आहे लवंग पाण्याचे. हो मंडळी, लवंग ही गरोदर राहण्यास मदत करू शकते. आता आपण सर्वप्रथम जाणून घेऊया की लवंगाचे पाणी कसे तयार करतात. सगळ्यात आधी पूर्ण रात्र अर्धा मूठ लवंग काचेच्या ग्लासमध्ये गरम पाण्यात भिजवत ठेवा. पुढच्या दिवशी लवंग चांगल्या प्रकारे उकळवून घ्या. गरज असल्यास पाण्याची मात्रा वाढवा. जवळपास 15 मिनिटांपर्यंत पाणी उकळवा. पाण्याचा रंग बदलल्यावर गॅस बंद करा. पाणी थंड झाल्यावर गाळणीच्या मदतीने गाळून घ्या. अशा प्रकारे तयार झाले आपले लवंग पाणी. लवंग पाण्याचे फायदे. तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल की हे लवंग पाणी गर्भधारणेमध्ये कसे काय उपयोगी पडते. तर लवंग पाण्याचा सर्वात महत्त्वाचा उपयोग हा ओव्हुलेशनमध्ये होतो. लवंग पाणीचे नियमित सेवन केल्याने स्त्रियांमधील ओव्हुलेशन अधिक चांगले होते. एवढेच नाही तर गर्भधारणेची शक्यता सुद्धा वाढत जाते. दुसरा फायदा म्हणजे यीस्ट संक्रमणापासून बचाव होतो. हे यीस्ट संक्रमण दैनंदिन जीवनात स्त्रीला मोठ्या प्रमाणावर त्रास देते. लवंग पाणी प्यायल्याने यापासून आराम मिळतो
मासिक पाळी नियमित करण्यास सुद्धा लवंग पाणी योगदान देते. त्यामुळे ज्या स्त्रियांची मासिक पाळी नियमित नाही त्यांनी आवर्जून लवंग पाणी प्यायला हवे. फर्टिलिटी वाढविण्यासाठी काय करावे? दैनंदिन आयुष्यात काही महत्त्वपूर्ण बदल केल्याने सुद्धा गर्भधारणा होण्यास मदत मिळू शकते. काही अशा सवयी असतात ज्या गर्भधारणेवर प्रभाव टाकत असतात. जर स्त्री सिगरेट पीत असेल तर सर्वप्रथम ही सवय मोडावी. मद्य देखील स्त्रियांच्या गरोदर राहण्याच्या क्षमतेवर परिणाम करते. गरोदर राहण्यासाठी स्त्रियांनी कॅफीनचे सेवन सुद्धा कमी करावे. रोज व्यायाम केल्याने देखील फायदा होतो. जास्त वजन वाढू न देण्यावर स्त्रीने भर द्यावा, कारण वाढत्या वजनाचा थेट परिणाम फर्टिलिटी पॉवरवर पडतो. या काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यावे आणि गरोदर राहण्याकरिता जोमाने प्रयत्न करावे. इनफर्टिलिटीची काही लक्षणे. खूप प्रयत्न करून देखील स्त्री गरोदर राहत नसेल तर हे इनफर्टिलिटीचे प्रमुख लक्षण असू शकते. याशिवाय अजून वेगळे लक्षण दिसेलच असे नाही. अनेकदा अनेक स्त्रियांना अनियमित मासिक धर्म किंवा मासिक पाळी न येण्याची समस्या निर्माण होते. काही प्रकरणात हार्मोन्स असंतुलन मुळे चेहऱ्यावर आणि शरीरावर नको असलेले केस निर्माण होतात. असे झाल्यावर समजून जावे की इनफर्टिलिटीची चाहूल आहे. अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील. धन्यवाद. नमस्कार.